शेतकरी मित्रांनो नमस्कार. कृषी मित्र महेश या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सोयाबीन पिकाला पहिली फवारणी कधी करावी, ती कोणती करावी आणि ती कशामुळे करावी हे संपूर्ण मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. मित्रांनो आपल्याला ही फवारणी करत असताना आपल्याला ही फवारणी कधी करावी? तर 20 ते 25 ते 30 दिवसाच्या 20 ते 30 दिवसाच्या अवस्थेमध्ये आपल्याला ही पहिली फवारणी करणं खूप गरजेचं असतं. कारण की या अवस्थेमध्ये काय होतं की जो चक्री भुंगा असतो सोयाबीनमध्ये सगळ्यात जास्त जर कोणी नुकसान करत असेल तर तो चक्री भुंगा असतो आणि त्याचबरोबर एक पान पोखरणारी आळी देखील असते. याच्या नियंत्रणासाठी आपल्याला एक मी फवारणी सांगतो बेस्ट फवारणी. त्याचबरोबर आपली सोयाबीन पिवळी जरी पडली असेल तरी यामध्ये आपण चेंजअप करू शकता. या चक्रीभुंगा, नागाळी यांच्या नियंत्रणासाठी पान पोखरणारी अळी यांच्या नियंत्रणासाठी आपण मी तुम्हाला एक फवारणी सांगतो मित्रांनो, ज्यामध्ये एक कीटकनाशक, एक बुरशीनाशक आणि एक वॉटर सोल्युबल खताचा पुडा घेऊ शकता. यामध्ये आपल्याला कीटकनाशक घेताना मित्रांनो थायमेथॉक्झन प्लस लॅम्बडा अशा टेक्निकल कंटेंटचं तुम्ही कोणत्याही नामांकित कंपनीचं कीटकनाशक घेऊ शकता. ज्यामध्ये आदामा कंपनीचं अनुलिक नावाने येतं मित्रांनो. याचे देखील जबरदस्त रिझल्ट आपण पाहायला मिळाले आपल्याला 1-2 वर्षामध्ये. त्याची आपण ट्रायल घेतलेले आहेत मित्रांनो. त्यामुळे एक जबरदस्त रिझल्ट आहेत. त्याचबरोबर आपण एक बुरशीनाशक घेऊ शकता, ज्यामध्ये कार्बन डायझाईम प्लस मॅनकोजेब अशा टेक्निकल कंटेंटचं साफ हे बुरशीनाशक घेऊ शकता. जे की पाऊस आता सतत चालू राहिलेला आहे, त्यामुळे एक बुरशीनाशक स्वस्तात एकदम मस्त आहे, हे घेऊ शकता तुम्ही. त्याचबरोबर आपल्याला आपली सोयाबीन पिवळी पडत असेल, त्यामुळे पिवळी पडत जर असेल तर आपण या फवारणीमध्ये एक खताचा पुडा घेऊ शकता, ज्यामध्ये 19-19-19 नत्रस पुरत पालाश असं ट्रिपल कॉम्बिनेशन, इक्वल कॉम्बिनेशन असणारं 19-19 हे घेऊ शकता. आपली सोयाबीन जर मित्रांनो पिवळी पडलेली नसेल तर याच्या व्यतिरिक्त आपण 19-19च्या व्यतिरिक्त आपण 12-61-00 हे आपण विद्राव्य खत घेऊ शकता. याने मित्रांनो आपल्या सोयाबीनचे फुटवा भरपूर प्रमाणात होतो. त्यामुळे आपण 12-61 घेऊ शकता. अशा पद्धतीने मित्रांनो आपण एक फवारणी घेऊ शकता. याच्या प्रमाणाचा जर विचार केला तर आपल्याला थायमेथॉक्झन प्लस लॅम्बडा असं अनोलिक जर घेतलं तर आपल्याला फवारणीसाठी प्रति 1 लिटरसाठी 1 ml अनोलिक घ्यायचं. त्याचबरोबर 30 ते 35 ग्रॅम आपल्याला साफ हे पावडर घ्यायचं बुरशीनाशक. त्याचबरोबर आपल्याला 80 ते 100 ग्रॅम कोणतंही एक विद्राव्य खत घ्यायचं आणि याच्यासोबत मित्रांनो आपण एक सिलिकॉन बेस्ड स्टिकर घ्यायला विसरू नका. अशा पद्धतीने एक फवारणी तुम्ही नक्की करा मित्रांनो. जबरदस्त आपल्याला रिझल्ट मिळेल. धन्यवाद.